नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच भयानक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एवढा सगळा अक्षयने प्लॅन केलेला आहे आणि तरीही या सगळ्यातून रेवा सुटत आहे. पण ती एवढंच नाही तर रमाला घेऊन ती गायब होत आहे. पोलिसांच्या समोर ती रमाला घेऊन जात आहे पण कोणी काहीच करू शकत नाही. कारण रेवाने जो कांडच केलेला आहे तो इतका भयानक आहे की तिने रमाच्या पायावरती गोळी मारलेली आहे आणि सगळ्यांना धमकावत ती रमाला तिथून घेऊन गेलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडतं हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता रेवा जान्हवीकडे आलेली असते. आनंद आणि जान्हवीला म्हणत असते की तुला माहिती आहे ना मी कशी आहे, मग तू माझ्यावर विश्वास ठेव ना, मी काही चुकीचं केलेलं नाही असं म्हणत ती जान्हवीच्या पुढे हात जोडू लागते. पण जान्हवी मात्र शांत बसत नाही. जान्हवी म्हणते तुझी लायकीच नाही आहे आणि जान्हवी रेवाचं थोबाड फोडते. त्यानंतर आता रेवा पुढे जाते ती सीमाकडे. ती म्हणू लागते की मी तुम्हाला माझ्या आई मानलंय ना, मी आई म्हणून तुम्ही माझ्या आई आहात म्हणून मी तुमची सेवा केलेली आहे, तुमच्याशी किती छान वागलेली आहे ना मी, मग तुम्ही मला समजून घ्या ना, मला मी काय सांगते ते ऐका ना, हे अक्षय जे काय बोलतोय ना हे सगळं खोटं आहे, यातलं खरं काहीच नाही आहे असं म्हणत वेड्यासारखी ही जी रेवा आहे ती सगळ्यांना बोलत असते, सगळ्यांना सांगत असते. आणि तिच्या डोक्यात हे सगळं सुरू झालेलं असतं. कारण आता तिला काही करून या सगळ्यातून बाहेर पडायचं असतं पण तिला काही मार्गच मिळत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे शशिकांत मात्र उभा असतो. त्यानंतर रेवा जाते पार्वतीच्या पुढे आणि पार्वतीला म्हणू लागते की आजी तुम्ही मला प्रत्येक वेळेस साथ देत होता ना, मग आताही तुम्ही माझी साथ द्या ना, तुम्ही असं का करता. तेव्हा पार्वती म्हणते अगं तू मला काहीतरी हुशार वाटत होती, टॅलेंट वाटत होती, पण हे काय आहे तुझं नवीन रूप, तू अक्षयच्या जीवावर उठलेली आहे, तू मुकादमांचं रक्त मारलेलं आहेस, त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला आहेस, त्याचबरोबर आमच्या आरतीला तू संपवलेला आहे, ज्या आरतीने आजपर्यंत कधीच कोणाचं वाईट विचारही केला नव्हता त्या आरतीला तू संपवलेला आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो आणि पार्वती आजी रेवाची इकडे वाट लावत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रेवाची ही नाटकं सुरू असतात आणि पार्वती आजीनेही रेवाच्या खानदेशी कानाखाली जाळ काढलेला असतो. त्यानंतर बाबा तुम्ही तरी मला समजून घ्या ना असं म्हणत रेवा शशिकांतच्या पुढे गेलेली असते. तुम्ही माझी प्रत्येक वेळेस साथ देत होता ना, आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. पण इथे शशिकांत मुकादम हा माती खातो, तो मुद्दाम करतोय की काय असंच वाटत आहे. पण शशिकांत मुकादम सगळ्यांच्या समोर म्हणतो की रेवा मी तुझी प्रत्येक वेळेस प्रत्येक कारस्थानात साथ दिलेली आहे. त्याचं एकमेव कारण हे होतं की तुझ्या आईकडून मी जुगारामध्ये मुकादमांचं घर, मुकादमांचा बिझनेस हे सगळं हरलेलो होतो आणि तुझ्या आईने मला सांगितलेलं होतं एकदा का तुझं अक्षयसोबत लग्न झालं की मग हा मुकादमांचा बिझनेस, मुकादमांचं सगळं साम्राज्य मला परत मिळणार आहे, म्हणून मी तुझी साथ देत होतो. आणि हे जेव्हा सगळेजण ऐकतात तेव्हा खूप मोठा धक्का बसतो आणि सगळ्यांना कळायचं बंद झालेलं असतं. आणि इकडे सगळेजण पाहतच राहतात की हे सगळं आता नवीनच काय व्हायला लागलेलं आहे. कारण शशिकांत मुकादम सगळ्यांना सांगू लागतो की खरंच मला माफ करा, माझ्याकडून चूक झालेली आहे, म्हणून मी इतके दिवस या रेवाची साथ देत होतो. खरं तर शशिकांत मुकादमने हे सगळं बोलायची अजिबात गरज नव्हती आणि त्याने मुद्दाम माती खाल्लेली असते असं वाटत आहे. कारण त्याला रेवाला पुन्हा एकदा एक स्ट्रॉंगपणा तिथं द्यायचा होता. रेवा खचलेली असते आणि रेवा पूर्णपणे अडकली होती आणि तरीही शशिकांत मुकादम हे सगळं बोलल्यामुळं आता रेवाच्या अंगात अगदीच भूत संचारल्यासारखी ती आता पुन्हा हसायला लागते, खिदळायला लागते. ती म्हणू लागते की आत्ता खरं माझ्या लक्षात आलेलं आहे, म्हणजे आता बाजी माझ्या हातात आहे, आता मी मुकादमांची नवीन मालकीण आहे, तुम्ही सगळेजण आता माझ्या तालावर नाचणार आहात, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचवेळी अक्षय त्याचबरोबर आम्ही सगळ्यांना धक्का बसलेला असतो. अक्षय म्हणत असतो की बाप म्हणून तर तुम्ही नालायक आहातच, पण एक मुलगा म्हणून पण तुम्ही नालायक ठरलेले आहात. आणि रेवाला तो म्हणू लागतो बघितलं का, तुझ्या पार्टनरने तुला इतकी साथ दिली पण एवढी मोठी गोष्टसुद्धा तुझ्यापासून लपवलेली आहे. हे सगळं अक्षय बोलत असतो आणि त्याचबरोबर रेवाला म्हणू लागतो बघितलं ना काय केलेलं आहे तुझ्या पार्टनरने. खरं तर अक्षयच्या अजूनही लक्षात आलेलं नाही की कदाचित हा शशिकांतचा डाव असू शकतो. रेवाला पळून जायला ताकद मिळावी म्हणून शशिकांतने हा सगळा डाव केलेला असू शकतो. परंतु इथे घडलेलं मात्र विचित्र असतं आणि रेवा हसत असते, नाचत असते. ती म्हणत असते की आता सगळं माझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे, आता या सगळ्या गोष्टी माझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहेत. या गोष्टीचा आनंद मात्र रेवाला खूपच झालेला असतो. आणि इकडे रमा म्हणत असते की तुझी लायकी नाही आहे, चल आत्ताच्या आत्ता आणि बघ तुझं सगळं संपलेलं आहे असं म्हणत रमा ही रेवाला बोलत असते. खरं तर रमानेच ते धाडस केलेलं असतं रेवाला एक्सपोज करण्याचं, रेवाला
मारायचं. आणि त्याचबरोबर रेवा म्हणत असते की आता काहीच कोणी करू शकणार नाही, कारण मी मालकीण आहे आणि सगळे मुकादम आता रस्त्यावर येणार आहेत. हे सगळं रेवाचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता पोलीस आलेले असतात आणि पोलीस म्हणतात की रेवा राजाध्यक्ष तुम्हाला अरेस्ट होत आहे, कारण तुम्ही जे काही गुन्हे केलेले आहेत त्याची ही शिक्षा आहे, असं म्हणत रेवाला आता ताब्यात घेत असतात. पण त्याचवेळी मोठी गोष्ट घडते, ती म्हणजे रेवा त्या हवालदार मॅडम तिच्या हातात बेड्या घालत असतात आणि त्यांना म्हणत असते की नाही, मला साहेबांशी बोलायचं आहे, मला बोलायचं आहे. आणि त्या हवालदार मॅडम रेवाला सोडून देतात आणि तिथेच मोठा पचका होतो. रेवा सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे ओढून घेत असते आणि नेमकं त्याच वेळी तिचं लक्ष जातं ते म्हणजे पोलिसांच्या कमरेला असलेल्या बंदुकीकडे. आणि तिने हात जोडून त्यांना म्हणत असते, मला माफ करा, मी काही केलेलं नाही आहे. तुम्ही आत्ता काही वेळापूर्वी आला असता तर तुमच्यासमोर सगळं दृश्य दिसलं असतं. ही रमा आहे ना, तिने जळकं लाकूड घेऊन मला मारत होती. आणि हे सगळं रेवा बोलायला लागलेली असते. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र खूपच विचित्र पद्धतीने हे सगळं चाललेलं असतं. आणि आता इन्स्पेक्टर साहेब तिथं आलेले असतात. रेवाने इन्स्पेक्टर साहेबांची बंदूक घेतलेली आहे आणि तिने आता सगळ्यांना धमकावत तिथून निघालेली आहे. ती सगळ्यांना फक्त एवढंच सांगत आहे की कुणी समोर यायचं नाही, नाहीतर एकेकाच्या डोक्यात गोळी घालणार आहे, असं म्हणत रेवा पुढे चाललेली असते. सगळेजण तिला म्हणत असतात की मूर्खासारखं वागू नको, पण रेवा म्हणत असते की आता मला कळलेलं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस सगळ्यांनी माझा स्वार्थासाठी वापर करून घेतलेला आहे. आणि हे सगळं रेवा बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अभि पुढे येत असतो. तेव्हा रेवा म्हणते की अभि, तू माझ्या पुढे यायचं नाही, एवढं लक्षात ठेव, नाहीतर तिथल्या तिथं मी तुलाही उडवून टाकेल, एवढं कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं हे, असं अभिला ती सांगत असते. इन्स्पेक्टर साहेब ही रेवाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण रेवाची नाटकं मात्र चालूच असतात. त्यानंतर अक्षय तिला म्हणत असतो, रेवा थांब, रेवा सोड ती बंदूक, कारण तू चूक केलेली आहे एवढं लक्षात ठेव. आणि रेवा मात्र ऐकायलाच तयार नसते. आणि रेवाने आता रमाला पकडलेलं असतं, रमाच्या गळ्याला पकडलेलं असतं आणि म्हणत असते की आता जे कोणी पुढे येईल, जर तुम्ही कोणी पुढं आलं तर हिच्या डोक्यात मी गोळी घालणार आहे, एवढं लक्षात ठेवा. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. अक्षय अक्षरशः रेवाच्या पुढे हात जोडून उभा आहे. तू सोड तिला, मी हात जोडतो तुझ्या पुढं, पण रमाला सोड. इकडे त्याचबरोबर मंगल, त्याचबरोबर कावेरी सगळेजण म्हणत असतात. तेव्हा रेवा म्हणत असते, बघितलं ना त्या दिवशी मला हळद कशी लावली तुम्ही, नाही तुमच्या मनात काय आहे ते मला चांगलं माहिती आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते, प्रत्येक वेळेस रमाने तुझी मदतच केलेली आहे, तुझ्या चांगल्याचाच विचार केलेला आहे. तरीही रेवा म्हणत असते, पण तिने एक चूक केलेली आहे, ती म्हणजे तिने अक्षयसोबत लग्न केलेलं आहे. मला फसवून तिनं अक्षयसोबत लग्न केलेलं आहे आणि आत्ताही अक्षय माझ्याशी लग्न करत होता, पण हिने माझं ऐकलेलं नाही. हे सगळं रेवा बोलत असते. सगळेजण तिला समजवत असतात, पण रेवाने मात्र रमाला पकडलेलं असतं आणि रमाचा गळा ती आवळत असते आणि अजूनवरून सगळ्यांना भीती घालत असते, धमकावत असते की जर तुम्ही कोणी माझं ऐकलं नाही तर हिच्या डोक्यात मी गोळी घालणार आहे. अक्षय मात्र कासावीस झालेला असतो, कारण रेवा ही मूर्ख आहे. आणि त्या क्षणी अक्षय रमाला सोडवायला जातो आणि रेवाच्या हातातून बंदुकीतून गोळी सुटते आणि ती गोळी रमाच्या पायाला चाटून जाते. इकडे अक्षयला खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय झालेलं आहे, कारण काहीही झालं तरीही मी सगळं सांभाळून घेत होतो आणि आता हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, हा मोठा धक्का अक्षयला बसलेला असतो. इन्स्पेक्टर साहेबांना अक्षय म्हणत असतो की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बघा ना, करा ना काहीतरी, पण ते काहीच करू शकत नसतात, कारण रेवाने रमाच्या डोक्याला बंदूक लावलेली आहे आणि तिथून तो घेऊन चाललेला आहे. आणि रेवा तिला पाठीमागच्या गेटवरून घेऊन जात आहे आणि समोरच तिने गाडी बोलवलेली असते. म्हणजे रेवाचं सगळं प्लॅनिंग आधी झालेलं असतं आणि रेवा ही तिला घेऊन चाललेली आहे. सगळेजण रडत आहेत, कोणीच काही करत नाही, सगळेजण हातावर हात ठेवून बसलेले आहेत. आणि त्या व्हॅनमध्ये रेवा रमाला बसवते, जबरदस्ती तिचं हे सगळं चाललेलं असतं वागणं. आणि इकडे अक्षय, त्याचबरोबर पोलीस सर्वजण थांबलेले आहेत. कोणीही रेवाच्या मागे जात नाही, कारण त्यांना अशी भीती वाटत आहे की आपण मागं गेलो तर रेवा रमाला गोळी घालेल. आणि इकडे रमाला सगळ्यांच्या डोळ्यासमोरून रेवा घेऊन गेलेली आहे. आणि समोर गाडीमध्ये जो ड्रायव्हर असतो तो पाहून तर रमाला धक्काच बसतो, कारण तिथे ड्रायव्हर म्हणून जो आलेला असतो तो म्हणजे सनी. आणि सनी म्हणत असतो की रमाराणी, माझी रमाराणी, असं म्हणत तो बोलतो. तेव्हा रमाला कळतं आणि रेवा स्वतःच्या तोंडाने सांगू लागते की बघितलंस का, कारण मला माहिती होतं की हे सगळं तुम्ही काहीतरी एवढं सहजासहजी करणार नाही, म्हणून मी आधीच प्लॅन केलेला, मी सनीला बोलवून ठेवलेलं होतं, मी सनीला सांगितलेलं होतं. आणि तुम्हाला काय वाटलं, तुम्हीच हुशार आहात, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुमच्यापेक्षा जास्त हुशार तर मी आहे.
म्हणूनच तर मी आत्तापर्यंत सगळा डाव जिंकत आलेली आहे, असं रेवा बोलत असते. आणि त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात, सगळेजण विचार करत आहेत की हे सगळं काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे अक्षय हा इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो आणि त्यांना बोलत असतो, त्यांना विचारत असतो. तेव्हा ते म्हणत असतात की आता रेवाला कोणत्याही क्षणी मी अटक करू शकतो, कारण तिने आमच्यासमोर जे कृत्य केलेलं आहे ते खूपच भयानक असं आहे. आणि त्याचबरोबर इकडे सीमा मात्र पिसाळलेली असते आणि शशिकांत मुकादमला ती म्हणत असते की आत्तापर्यंत तुमच्या सगळ्या चुका मी माफ केलेल्या होत्या. मला कधीच असं वाटलं नव्हतं की तुम्ही माझ्या मुलाच्या बाबतीत, स्वतःच्या मुलाच्या बाबतीत असं काहीतरी कराल, त्याच्या खुनाची सुपारी द्याल, त्याच्या जीवावर उठाल असा मी विचारही केलेला नव्हता. पण आज तुमच्याकडून जे काही घडलेलं आहे त्याचा त्रास, त्याचा पश्चाताप हा तुम्हाला तर होणारच आहे, हे सगळं सीमा बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सीमाचं हे जे काही बोलणं चालू असतं आणि ती म्हणत असते की लाज वाटते तुम्हाला, आत्तापर्यंत मी या अपेक्षेवर होती की आत्तापर्यंत एकदा तरी तुम्ही सुधाराल, पण मला आता कळलेलं आहे की तुमच्यासारखा माणूस हा कधी सुधारतच नाही. हे सगळं सीमा शशिकांतला बोलत असते. अक्षय रूममध्ये आलेला असतो, रूममध्येच रेवाचे सगळे फोटो लावलेले असतात आणि ते फोटो काढून तो फाडत असतो. त्याला खूप वाईट वाटलेलं असतं. तो म्हणत असतो की रमा, आज जर मी तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आपल्यावर आली नसती. तुझं जर मी ऐकलं असतं तर मी आज तुला वाचवू शकलो असतो. आज रेवाने जे काही केलेलं आहे त्यामुळं मला काहीच करता आलेलं नाही, असं म्हणत इकडे अक्षय हा रमाची माफी मागत असतो. आणि त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रेवा ही रमाला घेऊन गेलेली आहे. अक्षयच्या फोनवरती रेवाचा फोन आलेला आहे. अक्षय फोन उचलतो आणि म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता सांग रमा कुठं आहे. तेव्हा रेवा म्हणते की तुला जर रमा परत पाहिजे असेल तर तू माझ्यावरती जे गुन्हे दाखल केलेले आहेत, जे आरोप केलेले आहेत ते सगळे आरोप माघारी घ्यायचे आहे, तरच मी तुला रमा माघारी देईल. आणि हे सगळं रेवा बोलत असते. आजपर्यंत तू मला फसवलेलं आहे आणि आता मी तुझं काहीही ऐकणार नाही, हे सगळं तिचं बोलणं चालू असतं. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे. सगळेजण अगदी टेन्शनमध्ये आहेत आणि अक्षय सगळ्यांच्या समोर हे सांगत आहे. त्यानंतर प्रत्येकजण समजवण्याचा प्रयत्न करत आहे. पार्वती आजी म्हणत आहे की माफ कर, मी खरंच रमा तुला ओळखू शकलेले नाही, माझ्याकडनं चूक झालेली आहे. आत्तापर्यंत मी तुला दोष देत होते, पण आत्ता मला कळलेलं आहे की तू खरंच किती चांगल्या मनाची आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शशिकांत इकडे विचार करत आहे. आता शशिकांतच्या डोक्यात नक्की काय प्लॅन आहे, त्याला नक्की पुढं काय करायचं आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे आता मयुरी रमाकांत काकाकडे गेलेली आहे. रमाकांत काकाला ती समजवत आहे, रमाकांत काकाला सांगत आहे, पण रमाकांत काका मात्र जेवायला तयार नाही. घरातले सगळेच जण खूप टेन्शनमध्ये आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.